बता ब्रज रज मस्तक जब लगे तो मुक्ति मुक्त हो सदा सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर नंद नंदन आनंद कंद अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू श्री बालकृष्ण लालाची वाङ्मयीन स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण सप्ताह विधीचा आजचा तिसरा दिवस एक सत्रामध्ये चालत असलेला भक्ती ज्ञान वैराग्य समुचयात्मक सोहळा ज्या महोत्सवामध्ये आपण सर्व एकीभूत झालात आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद। वैतरणा गंगेच्या तीरावर आपल्या सर्वांची इच्छा पूर्तीसाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी साक्षात शंभू महादेवांचा आविष्कार आज आपल्या ह्या नगरीला पावन करण्यासाठी या भूमीमध्ये अवतीर्ण होणार आहे। श्री माननीय आमचे बंधुराज प्रकाशजी सुखदेव मालुंजकर यांच्या अंतकरणातील बैठकीमध्ये एक दिव्य स्फुरणा झाली आणि त्या अनुषंगाने एवढ्या मोठ्या मंदिराची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते। भगवंताचा विग्रह या ठिकाणी स्थानापन्न करण्यासाठी अनेक भूदेवांच्या माध्यमातून परमपूज्य गुरुवर्य माधव बाबा यांच्या सन्निधीमध्ये कलशारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहेत। गुरुवर्य पांडुरंग बाबा यांच्या गोड अमृतवाणीतून या कार्यक्रमाची परिपूर्णता होणार आहे। मधील भागातील औचित्य साधून भगवंताला या ठिकाणी स्थानापन्न करण्यासाठी भगवंताचीच कथा भगवंताचेच विचार आपल्या कानावर पडावे म्हणून सुंदर अशा श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मान्यवर यांची उपस्थिती लाभलेली आहेत। आमचे परमप्रेमी आपल्याच परिसरात ज्यांचा जन्म झाला परंतु कर्मभूमी ही भगूर आहे असे असणारे हरिभक्त परायण देवीदास महाराज वारुंगशे महसुर्लीकर हे या ठिकाणी आज उपस्थित झालेत। त्याचप्रमाणे आमच्या साधारण 2 ते 3 कथा समनरे गावामध्ये सुंदर असं आयोजन ज्यांनी केलं असे वसंत भाऊ सुद्धा आज या कथेला उपस्थित आहेत। कथेच्या माध्यमातून चिंतन करत असताना एक सहजच भगवंताची एक स्फुरणा निर्माण झाली का भगवंताचं चिंतन आपण ज्याप्रमाणे करतो
त्याप्रमाणे आजच्या ह्या धावत्या युगामध्ये बालगोपालांना घडवण्यासाठी आपण काहीतरी आपला हातभार लागावा, कुठेतरी त्यांचं जीवन सावरावं, या अनुषंगाने आपल्याच धर्माचे संस्कार, हिंदू संस्कृतीचे संस्कार त्यांना प्राप्त व्हावे, याच्यासाठी आम्ही गेले 10 ते 11 वर्ष खटाटोप करतोय. सुंदर असं शिबिराचं नियोजन होतं. 2 ते 2.5 हजार मुलंही आमच्याकडनं आमच्या शिबिरातून बाहेर पडले. शिबिरातून बाहेर पडत असताना एक सहजच मनामध्ये एक संकल्प स्फुरला, जर यदाकदाचित हेच मुलं 15 दिवसाऐवजी वर्षभर जर आपल्याकडे राहिले तर यांच्यामध्ये अजून काहीतरी कायापालट होऊ शकतो. आणि आपली जी भगवंताची साधू संतांची परंपरा आहे का, जोपर्यंत आईबापांचं प्रेम मुलाला प्राप्त आहे तोपर्यंत त्याला बाकीच्या गोष्टी माहिती होत नाहीत. जोपर्यंत आईबापांपासून मुलगा थोडासा दूर जात नाही तोपर्यंत त्याला खरी व्यवहाराची जाण होत नाही, संस्काराची जाण होत नाही. हा थोडा विचार करून साधारणतः प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्या राजमहालाचा परित्याग करून गुरुकुलामध्ये स्थानापन्न झाले होते, गुरु दीक्षा घेतली होती. तीच परंपरा आजही आपल्याला चालवण्याची आवश्यकता आहे. बिघडणाऱ्या मुलांना घडवण्यासाठी आज त्याच गुरुकुलाची आजही तेवढीच आवश्यकता आहे. मुलांना आपल्या संस्कृतीची जाण झाली पाहिजे, म्हणून ह्या वर्षी आम्ही गुरुकुल स्थापन केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा त्या गुरुकुलाचा वाटा ज्यांनी उचललेला आहे वारकरी संप्रदायावर अत्यंत निष्ठा असणारे आमचे ज्येष्ठ बंधू उत्तम भाऊ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव, मला वाटतं वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणारे आमचे भरत भाऊ शिंदे, त्यांचे भाचे चिरंजीव आरव हेही या ठिकाणी आज उपस्थित झालेत. आमच्या व्यासमंचातर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद. भगवंताची रसमय लीला, रसमय कथा आपण गेले 2 दिवसापासून श्रवण करत आहात. भगवंताच्या कथेचं महात्म्य चिंतनात घेत असताना आपल्याला लक्षात येईल भगवंताची कथा श्रवण केल्याचा फायदा, फळ आपल्याला कशा प्रकारे प्राप्त होतं याचं चिंतन आपण पाहत आलोय. परमार्थामध्ये कोणतीही गोष्ट करा, कोणतीही क्रिया करा, ती क्रिया करत असताना मनुष्याच्या जीवनात ती कधीही वाया जात नाहीत. तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे. एखाद्या अग्नीला, एखाद्या विस्तवाला जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने आपण स्पर्श केला तर तो चटका दिल्याशिवाय राहत नाहीत. तसं परमार्थामध्ये तुम्ही दंभाने भक्ती करा किंवा प्रेमाने भक्ती करा, फक्त भगवंताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. तो प्रयत्न एक दिवस तुमचं जीवन सफळ केल्याशिवाय राहत नाही. कथा श्रवण करत असताना तुमचा भाव आहे, श्रवण केलीच पाहिजे. भाव नाहीत ना तरीही श्रवण केली पाहिजे, कारण का भाव आणण्यासाठी सुद्धा कथा श्रवणाचीच गरज आहे. आणि भावामध्ये अजून वाढ होण्यासाठी सुद्धा कथा श्रवणाचीच गरज आहे. ही रसमय लीला, ही कथा ज्यांच्या कर्णेंद्रियांना तृप्त करण्यासाठी प्राप्त झालेली आहेत, तेच कान आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात, तेच डोळे आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात, तीच वाणी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते का ही गोष्ट आम्हाला प्राप्त झाली पाहिजे, ही वस्तू आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. भगवंताची कथा पुन्हा पुन्हा श्रवण करण्याची आजही गरज आहे. जिसको जीवन में मिला सत्संग है उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसको जीवन में मिला सत्संग है उसे हर घड़ी आनंद ही आनंद है.
गोपाल कृष्ण भगवान की जय. नैमिष अरण्यामध्ये सुतांच्या मुखारविंदातून शौनकादिकांसह 88,000 ऋषी श्रवण रसपान करत आहेत. तीच कथा आज आपण ह्या ठिकाणी रसपान करत असताना सुतांना प्रश्न विचारला गेला. त्याच प्रश्नाचे उत्तर देत असताना या भागवत अमृताचा उद्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही कथा कशा प्रकारे हिची उत्पत्ती झाली याचं चिंतन करत असताना सुतांना प्रश्न विचारला जातोय. आणि सुतांना प्रश्न विचारल्यानंतर आनंद विग्रहामध्ये डुबकी मारलेले सुतजी त्याच गोष्टीचं चिंतन करत असताना आपल्या कथेला आरंभ करत असताना एकदा भगवंताला प्रणाम करतात. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरश्चार्थे स्वविज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिं मुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. जन्माला आदिकारण असलेला ज्या भगवंताचा विचार आपल्या पुढे प्रगट करतायत, ज्या भगवंताच्या विग्रहाकडे पाहिल्यानंतर, विराट स्वरूपाकडे पाहिल्यानंतर ब्रह्मादी सुद्धा मोहित होऊन जातात, ज्याच्या चिंतनाने जीवनातील 3 त्रिताप नाहीसे होतात, अशा भगवंताच्या विग्रहाला, श्री विग्रहाला प्रणाम करत असताना, त्या भगवंताला नामाभिधान करत असताना सत्य असलेल्या भगवंताचं चिंतन करतात. सत्यम परम धीमहि. भगवंताचं नाव या ठिकाणी कुठं घेतलेलं पाहायला मिळत नाही आपल्याला. सत्य अशा परम तत्वाला माझा प्रणाम असो असे सुतजी म्हणतायत. शुकाचार्य म्हणतात याचं कारण काय? याचं कारण चिंतनामध्ये घेत असताना सांगतात, यदा कदाचित कोणत्याही देवतेचं आपण नामाभिधान केलं तर परिणामतः कुठेतरी ती कथा एकांगाने चाललेली आहे की काय असा भास होण्याची दाट शक्यता आहे. प्रभू रामचंद्रांचं चिंतन केलं तर मला वाटतं रामभक्तांना वाटेल ही फक्त रामाच्या भक्तांसाठीच कथा आहेत. भगवान श्रीकृष्णाचं चिंतन जर करताना पाहायला मिळालं तर मला वाटतं कृष्ण भक्तांना सगळ्यांना वाटेल ही फक्त कृष्णाचीच कथा आहे. आणि यदा कदाचित एखाद्या शाक्ताचं चिंतन केलं, शक्तीच्या भक्ताला वाटेल का ही फक्त देवीचीच कथा आहे. वास्तवता सगळ्यांना एक तत्व मात्र मान्य आहेत, ते तत्व म्हणजे सत्य. कोणताही धर्म तुम्ही घ्या, प्रत्येक धर्मामध्ये सत्य नावाची वस्तू नाही असा धर्म नाहीत. यदा कदाचित बाकीचे विषय त्यांचे कमी जास्त प्रमाणात असतील, परंतु सत्याला सगळेच धर्म मानतात. सगळ्या धर्मांचा विचार सत्याला मानणारा असल्यामुळे सगळ्या जगताच्या कल्याणासाठी असं परमतत्व ज्याला म्हणतात, ते परमतत्व प्रगट करत असताना त्याच सत्यरूपी परमात्म्याला माझा नमस्कार असो. गुरुदेवांना नमन करत असताना पुढे चिंतन करतात, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तस्मीश्वरम्. त्या भगवंताला नमन करतात. सत्येन धार्यते पृथ्वी, सत्येन तपते रविः, सत्येने वहती वायुश्च, सर्वै सत्ये प्रतिष्ठितम्. सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकमेव सत्याच्या आधारावर. भगवंताच्या धर्माची प्रतिष्ठा करत असताना आपल्याला लक्षात येईल का धर्म हा सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने सत्याच्या अवतीभोवती फिरताना पाहायला मिळतोय आपल्याला. धर्मातून सत्य नावाची वस्तू एकदा बाजूला काढलीत ना, धर्माच्या ठिकाणी आपल्याला फक्त शून्यत्व पाहायला मिळतंय. ज्या धर्माला सत्याचा आधार नाही, ज्या जीवनाला सत्याचा आधार नाही, ते जीवन रूपाने शिल्लक राहत नाही. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये धर्माची उन्नती साधत असताना प्रत्येक धर्माने आपल्याला सत्याचा विचार सांगितलेला आहे.
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार, कागा हा दाविला जगदाकार, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एकमेव भगवानमय तत्वच फक्त सत्य आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगून गेलो. असत्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. ज्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतात त्या उद्या पाहायलाच मिळतील, सांगता येत नाहीत. सकाळी सुंदर प्रकारे बनवलेला पक्वान्न पदार्थ असेल तो संध्याकाळपर्यंत विटल्याशिवाय राहत नाही. कारण का, सगळ्या गोष्टींना वीट आहेत, परंतु अविट गे माये विटेना. एकमेव परमतत्व परमात्मा असा आहे, सत्य स्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये वीट पाहायला मिळत नाही, त्याच्यामध्ये नाश पाहायला मिळत नाहीत. योगे 28 झाले तरीही अजून परमतत्व जसंची तसंच आहेत. 100 वर्षानंतर जर आपल्या कुळाचा विचार केला तर आपण कुठे गेलो पत्ताही लागत नाही. आपला कोणी विचारही करताना पाहायला मिळत नाहीत. अजून 2-4 पिढ्या जर पाठीमागे मागे सरकावलो तर आपण कुठून आलो काय आलो, मला वाटतं भाटांशिवाय आपल्याला घरातील कोणतीच व्यक्ती सांगत नाहीत. का, पत्ता नाही ना. आदि मध्य अंत या 3च गोष्टींमध्ये आपलं जीवन सामावलेलं आहे. भगवंताचं जीवन तेवढ्या पुरतं नाहीत. आदिही आहेत, मध्यही आहेत आणि अंती सुद्धा भगवंत तत्व शिल्लक आहेत. म्हणून भगवंताला सत्य तू म्हणतात, सत्यम परम धीमही म्हणतात. भगवंताला प्रणाम करतायत. सुतजी प्रणाम करत असताना पुन्हा आपल्या गुरूंची आठवण येते. यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तम सर्वभूत हृदय मुनिमानतो अस्मि. आपल्या गुरुदेवांना वंदना करतात, शुकदेवांचं चिंतन करतात. आणि शुकदेवांचं चिंतन करत असताना मी सांगेन, ह्या कथामृताला श्रवण करत असताना घडलेला प्रकार आपल्यापुढे मी प्रगट करण्याचा प्रयत्न केला. महर्षी नारदांचं दिव्य चरित्र आपल्यापुढे प्रगट केलंय. नारदजी जेव्हा ह्याच कलीला आरंभ होत असताना व्यासजी सूर्यनारायणाला अर्घ्य देत असताना अंतःकरणामध्ये ह्याच कलीचं वारं, कलीचा होणारा परिणाम, दुष्परिणाम डोळ्यासमोर दिसायला सुरुवात होते. आपण ज्या ज्या गोष्टी पाहतोय ना, डोळे बंद केल्यानंतर भगवंताच्या समोर गेल्यानंतर भगवंताला आठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु परिणाम असा होतोय दिवसभर केलेल्या सगळ्या गोष्टीच आपल्याला डोळ्यापुढे दिसतात, भगवंताची मूर्ती दिसत नाही. तसं कलीला आरंभ होणार असताना जेव्हा डोळे बंद करून सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी व्यासजी आरंभ करतात आणि आरंभ करत असताना सगळा कलीचा परिणाम डोळ्यासमोर उभा राहतो. डोळ्यासमोर उभा राहिल्यानंतर व्यासजी विचार करताय, झालं काय, हे काय झालं. जगताच्या कल्याणासाठी एवढ्या मोठमोठ्या ग्रंथ संपदेची निर्मिती झाल्यानंतर देखील आज जर कलियुगामध्ये समाज अनितीच्या दिशेने वाटचाल करत असेल तर मी कुठे कमी पडलो. तेव्हा त्याचं उत्तर देत असताना नारदजी आपल्या जीवनातील एक संघर्षमय जीवन सांगतात. का, सगळ्या गोष्टी पाहिजे, परंतु एक गोष्ट जर कमी पडली तर सगळ्यावर पाणी फिरतंय. मी काल सांगितलं तुम्हाला, शरीर चांगलं आहे, परंतु त्या शरीरात जर प्राण नसेल तर त्या शरीराला ज्याप्रमाणे किंमत नाही ना, त्याप्रमाणे सगळ्या साधनेचं, सगळ्या शास्त्रांचं अध्ययन जर तुम्ही केलंय, परंतु भक्तिमय भगवंताची रसमय लीला जर जीवनाला स्पर्श करत नसेल तर मला वाटतं ते जीवन परिपूर्ण कदापि होऊ शकत नाही. भगवंताची लीला तुमच्याकडनं चिंतनामध्ये आली पाहिजे. नारदजी
व्यासांना आपल्या जीवनाचा पूर्ववृत्तांत सांगतात. मी एक दासी सूत होतो. माझ्या जीवनामध्ये माझा जन्म जेव्हा झाला, जन्म झाल्याबरोबर माझे वडील गतप्राण झाले. माझ्या वडिलांचा अंत झाला. वडिलांचा अंत होणं आणि माझा जन्म होणं या दोन्ही घटना सगळ्या समाजाने पाहिल्यानंतर सगळे लोक चर्चा करू लागले. का? हा मूळ नक्षत्रावर पोरगा जन्माला आलाय, बापाला खाल्लं. जर यदा कदाचित हा जास्त दिवस जिवंत ठेवला तर परिणामतः हा सगळ्या कुळाला संपवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यापेक्षा यालाच संपवलं तर बरं होईल. काय असतं समाजामध्ये भगवंताविषयी किंवा धर्माविषयी श्रद्धा असणं वेगळं आणि तीच श्रद्धा आंधळी होणं वेगळं. जेव्हा एखादी रूढी एखादी परंपरा समाजाला विनाशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कारण ठरते, तेव्हा ती रूढी ती परंपरा समाजाने झुडकारली पाहिजे, तिचा त्याग केला पाहिजे. एखादा बाळ जन्माला येणं आणि तोच कुळाला कलंक लागणं हे कदापि घडू शकत नाही. नारदजी जन्माला येत आहेत, सगळे लोक विचार करतायत, पंचायत बोलवली जाते आणि पंचायतीमध्ये निर्णय घेतला जातोय. ह्या मुलाचा उदय झाला, जन्माला आला, रात्रीची वेळ आहे, परंतु याने याचा बाप खाल्ला. सकाळचा सूर्योदय ह्या मुलाने जर पाहिला तर हा कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाहीत. आपण सकाळी सूर्योदयाच्या समयाला याला मोठा खड्डा करून याला संपवून टाकूया. सगळ्यांचा निर्णय अंतिम होतो. नारदजींना संपवून टाकायचं. एका दासीचा पोरगा, एका गरीब स्त्रीचा मुलगा, याला संपवून टाकायचं. करावं काय? रात्रीची वेळ फक्त त्या आईकडे शिल्लक होती. सगळ्यांचा एक मत पडलं, परंतु आईचं मत कसं काय पडणार हो? आई ती आईच असते ना हो. कुपुत्रो भवती अपि कुमाता न भवती. एक सूत्र आहे. येत असताना एखादा पुत्र जर कुपुत्र होईल, आईला त्रास देणारा, बापाला त्रास देणारा होईल, परंतु माता मात्र कुमाता कदापि होऊ शकत नाही. त्या आईच्या डोळ्यामध्ये सतत अश्रू वाहत आहेत आणि आई विचार करते, जर ह्या बाळाला मी सकाळचा सूर्योदय ह्या घरामध्ये पाहण्यासाठी ठेवलं तर याचा अस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. इथं ठेवता कामा नाही. याला काय करावं? म्हणून आई विचार करते. त्याच बाळाला पाठीवर बांधते आणि पाठीवर बांधत असलेली आई, बाळंतीण झालेली आई, कोणत्याही प्रकारचा आपल्या जीविताचा विचार न करता त्या बाळाला घेऊन त्या ठिकाणावरून पळू लागते. जंगलाच्या दिशेने वाटचाल करते. हिंस्र प्राणी आपल्याला संपवतील का काय याचा विचार तिच्या मनात नाहीत. एखादा सर्प येईल, दंश करील, आपलं जीवन संपवेल की काय याचा विचार तिच्या मनामध्ये नाहीत. दर पावलं टाकत पुढे चालू लागते. ती पुढे चालत असताना परिणाम, रात्रभर चाललेली थकलेली भागलेली बाई पहाटेच्या समयाला एकदम आता निश्चिंतीचा श्वास टाकते. समोर दिवसाचा फटकताना दिसतोय. थोडीशी सूर्याची किरणे याच रात्रीला संपवत असताना पहाटेचा तोच दिव्य तेजमय प्रकाश दिसायला सुरुवात होते. परिणामतः त्याच स्त्रीची भूक तहान तिला त्रास देऊ लागते. कोणीतरी आपल्याला आधार मिळेल की काय, आपल्या बाळाला कोणीतरी आधार मिळेल की काय, तो आधार शोधण्याचा आता ती प्रयत्न करू लागते. एका कुटियेजवळ कुठेतरी त्या जंगलाच्या दिशेने धूर निघताना दिसतोय. धूर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लक्षात येते धूर आहे म्हणजे अग्नी आहेत आणि अग्नी आहे म्हणजे अग्नी पेटवणारा सुद्धा कोणीतरी आहेत. यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्निः. अशी अवस्था पाहिल्यानंतर धुराच्या दिशेने तिचे पावलं पडायला सुरुवात होते. जवळ येते तर पाहते आश्रम आहेत. कोणीतरी लहान पोरं झाडू मारताना त्या ठिकाणी दिसत आहेत. कुणी काहीतरी सेवा करताना दिसत आहेत. गोमातेला चारा देताना दिसत आहेत. या सगळ्या घटना ती माता पाहते. आडुशाने पाहत असताना तिची नजर एका मुलाकडे जाते. मुलगा त्या मातेला पाहतोय आणि लवकर आपल्या जवळ गुरुजींना जाऊन सांगतोय, कोणीतरी आबला, कोणीतरी श्री, कोणीतरी देवी माता आपल्या आश्रमाच्या कुंपणाच्या भोवती बसलेली आहेत. विचारलं जातं, बोलवलं जातं. त्यात सांगते. परिणामतः सांगितल्यानंतर त्याच आईची कूस, त्याच आईचे प्रयत्न पाहून
ऋषीवर त्याच मातेला धन्यता देतात. काय? स्वतःच्या जीविताचा विचार न करता फक्त आपल्या बाळासाठी तू एवढं मोठं बलिदान दिलं. घरादाराचा परित्याग करून फक्त आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तू ह्या ठिकाणी आलीत. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, अशी अवस्था होते. परिणामतः त्या मातेला सांगितलं जातं, काळजी करू नका. ज्यांचं कोणी नाही त्याचा भगवंत आहेत. भगवंत आपोआप सगळ्या गोष्टींची व्यवस्था आपोआप लावत राहतो. तुकडोजी महाराजांचे एक खूप सुंदर भजन आहेत. ज्यांना कोणीच नाहीत ना, अशांना फक्त साधूचा आधार असतो. आले तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, या झोपडीत माझ्या. एवढं गोड भजन आहेत महाराजांचं. ते भजन सगळ्या जगताला आदर्शमय एक संदेश देत असताना सांगतंय का साधूची झोपडी, साधूचं हृदय, साधूचे विचार सगळ्यांसाठी सारखेच आहेत. त्या मातेला खूप मोठा आधार मिळतोय. आणि आता तोच बाळ दिवसेंदिवस वाढू लागतो, मोठा होऊ लागतो, मोठा व्हायला सुरुवात होते. मोठा होत असताना त्याच साधूच्या आश्रमामध्ये चातुर्मासासाठी अनेक ऋषीवर हिमालयाच्या कुशीतून, कैलासाच्या कुशीतून 4 महिने सत्संग करण्यासाठी येतात. त्याच सत्संगाचे शब्द त्या बाळाच्या कानावर पडतात आणि तेच निनाद जेव्हा कानावर पडायला सुरुवात होतात, भूक लागलेली असावी, तृषेने व्याकुळ झालेला तो बाळ असावा, त्याचं ध्यान त्या बाळाला राहत नाही. तो फक्त तेच शब्द कानावर ग्रहण करत 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 झोपी जायचा. बालवयामध्ये पडलेले संस्कार म्हातारपणापर्यंत टिकून राहतात. आणि पोरगा मोठा झाला, आपली चप्पल मुलाच्या पायात यायला लागली आणि त्याला जर तुम्ही जास्त तत्वज्ञान सांगायला लागलात ना, तो आपल्याला शिकवण्याच्या भानगडीत पडतो. म्हणून बालवयामध्ये मुलाला जेवढं घडवता येईल तेवढं घडवावं, तो मुलगा खूप मोठा होईल. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. दुनिया के रंग सहना और कुछ न मुझसे कहना, दुनिया के रंग सहना और कुछ न मुझसे कहना. सच्चाइयों के बल पे आगे को बढ़ते रहना, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदम तहान भूक विसरून जायचा आणि ते शब्द ऐकण्यासाठी तो प्रवृत्त व्हायचा. पहा तुम्ही, आज जन्माला आलेलं पोरग त्याच्या हातात जर मोबाईल नसला ना, ते लगेच रडायला सुरुवात करतं. परंतु त्याला भूक लागलेली असू द्या, मोबाईल हातात दिला की मुलगा लगेच राहायला एकदम शांत होऊन जातो. संस्काराचा परिणाम. जसे संस्कार तुम्ही त्याला द्याल त्याप्रमाणे ते ज्याचं जीवन घडत चालतं. परिणामतः हा पोरगा रोज त्या साधू संतांचे विचार कानावर ऐकायचा. कानावर पडले की आनंदाने शांत राहायचा. तो बाळ शांत राहिला की ती आई झाडलोट करणं, त्या साधूबाबांची सेवा करणं, कपडे धुणं, गायचं शेण काढणं, गोबर काढणं, गायचं दूध काढणं, या सगळ्या गोष्टी ती आई करायची. साधूंचं भजन चालू असायचं, बाळ शांत झोपलेलं असायचं, ही कामामध्ये व्यग्र असायची. असं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. बाळ जसा जसा मोठा व्हायला लागला, साधूंचे विचार त्याच्या कानावर पडायला लागले. कानावर पडायला लागल्यानंतर परिणामतः 4-5 वर्षाचा बाळ झालाय. साधूंच्या यज्ञासाठी समिधा आणून देणं, साधूंच्या यज्ञाचा आरंभ करत असताना त्यांना फुलं आणून देणं, त्याच्यासाठी लागणारी साहित्य गोळा करून देणं, ही सगळी त्याची कृती पाहिल्यानंतर सहजच आहे. संस्कारमय मुलावर प्रेम आपोआप जडत असतं, सांगावं लागत नाहीत.
तेच बाबा, साधू बाबा, दाढीवाले बाबा त्याला जवळ घ्यायचे. बाळा काय नाव रे तुझं, काय करतो रे, आईसोबत राहतो, असं वा वा खूप चांगला वागतो. आणि बाबांनी धन्यता पाठ थोपवल्यामुळे अजून त्याच्या अंतःकरणातील ऊर्जा वाढायची, बरं वाटायचं, चांगलं वाटायचं, अजून आपण सेवा केली पाहिजे असं वाटायचं. आणि शेवटी तोच बाळ म्हणायचं, बाबा तुम्ही 4 महिने येतात आणि 4 महिने संपले की पुन्हा डोंगरावर निघून जातात, एखाद्या पर्वतावर निघून जातात आणि परत पुढच्याच वर्षी येतात. त्याच्यापेक्षा तुमची सेवा करण्यासाठी मला तुमच्यासोबत घेऊन चला ना. हे बाळाचे शब्द, 4-5 वर्षाच्या बाळाचे शब्द ऐकल्यानंतर त्या साधूला थक्क होऊन जायचे. ते काय मुलावर काय संस्कार आहेत, ते संस्कार फक्त संगतीचे आहेत. आपण संगती ज्याची धरू त्या संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. मडक्याने संगती जर यदा कदाचित मड्याची धरली तर त्याचं जीवन फुटून जातं. आणि फुटत असताना जर त्याच मडक्याने संगत जर काल्याच्या प्रसादाची धरली तर मला वाटतं ते मडकं फुटतं, परंतु प्रत्येक घरामध्ये त्याची पूजा केली जाते. का? फक्त संगतीचा परिणाम. परिमळ गेलिया ओस फुल देठी, याचं चिंतन करत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, टवटवीत आहेत. यदा कदाचित त्याचा फुलाचा परिमळ सुगंध ग्रहण करण्यासाठी एखादा भ्रमर त्याच्या जवळ येतोय. यदा कदाचित त्याच फुलाचा स्वीकार करण्यासाठी एखादी तरुण स्त्री तिच्या त्या फुलाजवळ येते. यदा कदाचित त्याच फुलाचा स्वीकार करण्यासाठी एखादं प्रेतही त्याला पाचारण करतं. परंतु तेच फूल यदा कदाचित भगवंताला आवडलं, भगवंताच्या चरणाजवळ जर त्या फुलाने जागा घेतली, मला वाटतं त्याच्या पाकळ्या छिन्न विच्छिन्न पडतात. परंतु छिन्न विच्छिन्न पडलेल्या पाकळ्यांना सुद्धा सगळं जग प्रणाम करतं. याला काय म्हणतात? फक्त संगतीचा परिणाम. ज्याची संगती आपण धरू ती संगती आपल्या जीवनाला सावरालाही कारण ठरते आणि बिघडवायला सुद्धा कारण ठरते. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. हो जाए बेड़ा पार रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ताली वाजवा शंकरा, हरि बोल. जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरन में लागे हो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से तोए हंस करेंगे, कागा से तोए हंस करेंगे, मिट जाए बुर्क दाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ताली वाजवा शंकरा, हरि बोल.
गोपाल कृष्ण भगवान राधा रानी की जय। संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर होतोय। आज जे महान मोठं मंदिर पाहायला मिळतंय आपल्याला, त्या मंदिराकडे पाहिल्यानंतर आपले डोळे दिपून जातात। एवढं सुंदर मंदिर बांधलंय। शंभू महादेवांचं मंदिर बांधत असताना मला वाटतं त्या मंदिराची दिव्यता भव्यता मला वाटतं प्रकाश भाऊंची मेहनत आपल्याला सांगते। या साधारण टप्पर जरी उभारायचं असलं तरी किती कष्ट लागतात आपल्याला माहीत आहेत। लावा जमा करायला खूप वेळ लागतो। आमचे ज्येष्ठ बंधुराज त्यांनी सुद्धा शंभू महादेवांची शिळा, साळुंका आणि मला वाटतं नंदिकेश्वराचं आगमन आमच्या गावामध्ये आमच्या बंधुराजांनी केले। आमचे ज्येष्ठ बंधू श्री निवृत्ती भाऊ सायकडे आज ते सुद्धा आमच्या कथेला उपस्थित झालेत। भगवंताचा विग्रह स्थानापन्न करत असताना किती कष्ट लागतात ही सोपी गोष्ट नाहीत। परंतु संगतीमध्ये चांगल्याच्या आलात का चांगल्याच्या संगतीत चांगलेच विचार सुचतात। वाईट विचार मनामध्ये कदापिही प्रवेश करू शकत नाहीत। बाळ लहान आहेत परंतु संगतीच्या चांगल्यात आहेत ना। चांगल्याच्या संगतीत राहिल्यामुळे तोच मुलगा तोच बाळ साधूला म्हणतोय, बाबा जर तुमच्यासोबत मी एखाद्या डोंगरावर एखाद्या पर्वतावर आलो तर तुमची सेवा चांगली करेल ना, तुमच्यासोबत मला घेऊन चला ना। तोच साधू महात्मा, तेच साधू महात्मा त्याच्या आईला विचारतायत, बाळाची इच्छा आहे आमच्यासोबत यायची इच्छा आहे, ठीक आहेत म्हणे, काही अडचण नाहीत, माझी काहीच अडचण नाहीत, मला प्रश्न विचारायचा आहे। शास्त्र सांगतं मुलगी जेव्हा जन्माला येत असताना तिला तिच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे आधार मिळतात। पहिला, जेव्हा ती जन्माला येते तेव्हा तिला तिच्या आईवडिलांचा आधार तिचं कौमार्य जोपासत असताना प्राप्त होतो। जेव्हा तीच कौमार्यामधून तारुण्यामध्ये पदार्पण करत असताना पाहायला मिळते तेव्हा तिच्या डोक्यावर अक्षदा पडतात। अक्षदा पडल्यानंतर तीच एका पुरुषाचा आधार घेऊन तिचं जीवन पुढे सरसावत असताना पाहायला मिळते। तेव्हा त्याच तारुण्याचा उंबरठा सांभाळण्यासाठी तिला पतीचा आधार मिळतो आणि तारुण्य संपल्यानंतर जेव्हा तीच म्हातारपणाच्या दिशेने वाटचाल करते ना, जर यदा कदाचित पती असला तर ठीक आहेत, परंतु पुढचं म्हातारपण सांभाळण्याची जबाबदारी त्या स्त्रीची जबाबदारी तिच्या मुलांवर पडते। म्हणजे कौमार्य, लहानपण, बालपण आईबाप सांभाळतात, तारुण्य पती सांभाळतोय आणि त्यानंतर तिचं म्हातारपण सांभाळण्याची जबाबदारी मुलांवर पडते। 3ही अंगाने जर स्त्रीचा सांभाळ हा धर्म करत असेल तर मला वाटतं ह्या धर्मामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिलेलं आहे असं आपल्याला कदापि म्हणता येणार नाहीत। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। ज्या ठिकाणी जी आदिशक्ती आहेत तिची अवहेलना या धर्मामध्ये कदापि केली जात नाही। स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जात नाही आणि नाहीच। तिची पूजा केली जाते। नवरात्री उत्सव आपण मोठा साजरा करतो। अरे आपण उपवास धरतो याच्यात विशेष नाहीत, देवता देखील त्या नवरात्रीमध्ये साधना करतात। एवढं मोठं महान तत्व ज्या आदिशक्तीला मानलं जातं। प्रश्न विचारला जातो, महाराज साधू बाबा माझं तारुण्य अर्पण ज्याच्याशी केलंय तो तर संपलाय, माझे पतिदेव गेले, माझे आईवडील गेले, आता माझं शेवटचं कार्य करण्यासाठी माझ्या मुलाविना मला दुसरा कोणाचाच आधार नाही, माझ्या पुत्राशिवाय आधार नाही। जर आज तोच पुत्र जर तुमच्या समवेत वनामध्ये डोंगरावर पर्वतावर निघून गेला तर मी माझं जीवन कोणाच्या आधारे जगायचं, कोणाच्या आधारे मी जीवन कंठायचं, हे शब्द काढले जातात। निष्ठुर हृदयाचा कोणीही जरी असेल तर मला वाटतं त्याच्याही हृदयाला पाझर फुटेल हे शब्द जेव्हा त्या मातेने काढले जातात ना, साधू बाबा त्या बाळाला समजावून सांगतायत, बाळा एक सांगेन मी तुम्हाला, एक सांगेल तुला मी, तुझ्या जीवनामध्ये तू भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या भक्तीसाठी आमचा आश्रय धरून आमच्या सोबत येईल, परंतु लक्षात ठेव इकडे तिकडे तुला भटकण्याची गरज नाही। आपल्या आईची सेवा करणं, आपल्या मातेची सेवा करणं साक्षात हेची विष्णूची महापूजा, भगवंताची हीच पूजा आहेत। आपल्या स्वकर्तव्याला जागृत राहणं याच्याशिवाय दुसरा परमार्थ नाही, दुसरा अध्यात्म नाही।
तुला तुझ्या आईची सेवा करावी लागेल. सत्संगाचा व्यासंग लागलेला तो पोरगा हट्टाला पेटतोय, परंतु साधूच्या शब्दामुळे त्याला थांबावं लागतं. बाळ थांबतोय, आईची सेवा करतोय, आईचे शब्द मानतोय. एक दिवस घटना घडते. पहाटेच्या समयाला सगळं शेण बाजूला सारवून तीच मैया, तीच आई जेव्हा गाईला चारा टाकण्यासाठी गंजीवर जाते, उडव्यावर जाते, पेंडे आणण्यासाठी जाते, तेव्हा त्याच गंजीमध्ये, त्याच उडव्यामध्ये एक काळा कुट्ट सर्प बसलेला असतो. सर्पदंश होतोय आणि सर्पदंश झाल्याबरोबर काही क्षणार्धात ती आई गतप्राण होते. आजूबाजूचे लोक पळत जातात, समजावून सांगतात, अरे बाळा तुझी आई गतप्राण झाली, आई गेली, सर्पदंशाने आई गेली. हे शब्द बाळाच्या कानावर पडल्याबरोबर तो ओक्साबोक्सी रडू लागतो. रडत असताना त्या रडण्यातून दोन भाव प्रगट होतात. एक का ज्या आईने आपल्याला वाचवलं, माझ्यासाठी सगळ्या घरादाराचा परित्याग करून ती वनामध्ये आली, तिने आपल्याला हे जीवन दाखवलंय. त्या आईचं ऋण आपण ह्या जन्मातून कदापि व्यक्त करू, ऋण उतरवू शकत नाहीत. कारण का हे सगळं जग तिच्यामुळे मला पाहायला मिळालंय. माझे सगळं हट्ट तिनं पुरवले, माझा उन्नाडपणा तिने तिच्या पोटामध्ये घातला, परंतु असं कधी दाखवलं नाही माझा बाळ एवढा असा वागतोय, तसा वागतोय, हा विचार कधीही तिने केला नाही. आणि ती आई आज जर माझ्यापासून दूर होत असेल तर मी कोणाच्या आश्रयाने जीवन जगू? आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बाळपणी मी खेळत होतो जीवाताना, अमृताहुनी गोड पाजला पाना. बाळपणी मी खेळत होतो जीवाताना,
सारखी कष्ट कधी केले नाही कोणी तुझ्या या कष्टाची तुझ्या कष्टाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला काही तुझे उपकार भेटणार नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला काही तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला काही तुझे उपकार भेटणार नाही आपल्या सुस्वरामध्ये फुटलेला आहेत असे आमचे योगेश महाराज त्यांचे स्वर त्यांचा परिचय करून देतो. एकदा या गाण्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा.